या ठिकाणी एक आयोजक म्हणून सर्वांचं स्वागत आणि आभार मानायला उभा आहे। सर्वप्रथम जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। इथं उपस्थित असणारे सर्वच राम भक्तांना मी सर्वप्रथम त्रिवार श्रीराम करतो। आज श्री रामनवमी आणि या रामनवमीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर संस्कार भारती सांगली जिल्हा आणि अभाविपीचं ज्ञान मंथन या विभागाच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आपण या ठिकाणी श्री राम जन्म उत्सव आणि श्री रामाला वंदन म्हणून या ठिकाणी 11,111चं द्वीप या ठिकाणी पवित्र अशा या कृष्णाकाठी हजारो नागरिकांनी आज दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर 51 फुटी श्रीरामाच्या प्रतिमेसमोर या ठिकाणी समस्त सांगलीकरांच्या वतीनं महाआरती करण्यात आली। या निमित्तानं या ठिकाणी परमपूज्य गुरुनाथ कोटणीस महाराज, त्याचबरोबर परमपूज्य दीपक महाराज केळकर, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमचे जिल्हा संघचालक आदरणीय सुधीरजी चापोरकर साहेब, जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय राजेश देशमाने साहेब, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष श्रीयुत नितीनराजे शिंदे, सांगली शहर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वातीताई खाडे, भाजपच्या नेत्या सौ नीताताई केळकर, माजी नगरसेविका भारतीताई दिगडे, नगरसेवक सर्वश्री आमचे मित्र उदय बेलवलकर, नगरसेविका सौ कीर्ती अजय देशमुख, नगरसेविका सौ प्राजक्ता सनी धोत्रे, नगरसेविका अपर्णा शेटे, इतर या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्याबरोबर असणारे आपल्या संस्कार भारतीचे माननीय श्री मिलिंद महाबळजी, त्यांच्याबरोबर आले त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर प्रकाश तात्या बिर्जे असतील, रवी वादवणे असतील, उपस्थित सर्वच आमचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम काकडे जे असतील, उपस्थित सर्वांचा नामनी विशेषतः इथं एक सत्कार राहिला तो आम्ही करणार आहे। खास नरसिंह वाडीतून आलेले माझे गुरु मार्गदर्शक श्री गुरुप्रसाद पुजारी यांचे पिताश्री श्री दिगंबर पुजारी पापा हे उपस्थित आहेत। त्यांचंही या भाषणानंतर स्वागत केलं जाईल, सत्कार केला जाईल। आणि उपस्थित आता सर्वांची नावं थोडं घेत नाही, त्याबद्दल काही जणांची नावं राहिली असतील तर क्षमस्व। उपस्थित असणारे परेश पेटे आणि त्यांचे सर्व कलाकार आणि तमाम सांगलीकर बंधू भगिनी मित्रो, अतिशय आनंद आहे की श्रीरामाचा जन्म आणि श्रीरामाचा जन्म आपण सांगलीमध्ये या कृष्णाकाठी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी 11,111चं दीप प्रज्वलन केलं आणि त्याचबरोबर श्रीरामाच्या प्रतिमेसमोर महाआरती आणि श्रीरामाला वंदन म्हणून या ठिकाणी आपण आतषबाजी केली। आपण सर्वजण परेश पेटे यांचा गायनाचाही आनंद घेत आहोत। हे या ठिकाणी श्रीराम नवमीचं आणि इथं
या निमित्तानं हा उत्सव साजरा करण्याचं आमचं हे 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षाही सांगलीकरांनी या ठिकाणी आपल्या स्वहस्ते द्वीप प्रज्वलन केलं आणि मी म्हणेन की या ठिकाणी हा रामनवमीचा हा केवळ उत्सव नाही, सण नाही, तर तो मी म्हणेन की तो जीवनाचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग आपण पुन्हा एकदा प्रकाशमान व्हावा यासाठी आपण इथं दिवे लावले आणि हा दीपोत्सव आपण केला. तमसो मा ज्योतिर्गमय या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आपण एक शेवटी श्रीराम जन्म, श्रीरामकथा म्हणजे जीवनाला दिशा देणारा, राष्ट्रीय ऐक्याला स्मरण करणारा हा दिवस म्हणजे राम जन्म. सत्य, त्याग, कर्तव्य, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा हा दिवस म्हणजे राम जन्म. रामकथा ही खऱ्या अर्थानं मानव जातीची कथा आहे. सीता ही धरतीची कन्या, ती माता आहे. चैतन्याकडून जडत्वाकडे आणि आकाशाकडून पृथ्वीकडे सदैव चालू राहणारे हे निसर्ग चक्र म्हणजे रामकथा. त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा आपण साजरा केला, त्याचा आम्हा सर्वांनाच या ठिकाणी आनंद आहे. आणि या ठिकाणी मी सर्वांचा अधिक वेळ न घेता, कारण आपण रामभक्तीमध्ये या ठिकाणी राम भक्ती गीतानं तल्लीन व्हायचं आहे आणि अधिक वेळ मी न घेता सर्वांना पुन्हा एकदा त्रिवार जय श्रीराम करून मी थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम.